सांगताय 8 ते 10 क्विंटल उत्पादन या तुरीमध्ये येणार, यांनी जे मॅनेजमेंट घेतलंय हे कशावरून वाटतं? म्हणजे काय क्वालिटी बघताय? तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे आहे हा. एक तर 5 दाण्याच्या शेंगा आहेत, त्याच्यामध्ये 75% शेंगा जे लागलेल्या आहेत ते 5 दाण्याच्या आहेत आणि राहिलेले जे 25% आहेत ते 4 दाण्याचे आहेत. ते महत्वाचं आहे. आणि प्रत्येक फांदीला साधारणतः प्रत्येक झाडाला इथे जे फांद्या लागलेल्या आहेत त्या प्रत्येक फांदीला 15 ते 20 पासून ते 30 पर्यंत शेंगा आहेत. बरोबर. तर त्या शेंगामध्ये दाणे आणि त्याचा जर विचार केला हा. तर दरवर्षी जे आपलं उत्पादन येतं जनरली 5-6 क्विंटल येतं, तर त्याच्यापेक्षा हे दुप्पट आहे. म्हणजे शेंगाची संख्या दुप्पट आहे आणि जिथे 3 दाण्याच्या शेंगा होत्या तिथे 2 दाणे वाढलेले आहे. बरोबर आहे. हा एक पार्ट आहे. आणि कुठेच याच्यामध्ये मर लागलेली नाहीये आणि किंवा याच्यावर कुठल्याही प्रकारचा सध्या कीड आणि रोग सुद्धा नाही. याच्यावरून हा निष्कर्ष निघतो की सरासरीपेक्षा उत्पादन हे जे दुप्पट यायला लागलं, म्हणजे 8 ते 10 क्विंटल म्हणजे उत्पादन येणार. आणि प्रत्येक